कुटुंबात जातीपातीचा असा संस्कारच झाला नाही. अगदी 100% म्हणजे धनंजय मुंडे साहेबांची नगरपालिका येणं ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. परळी दुष्काळात होरपळत होती तेव्हा साहेब आणि साहेबांचे सगळे नगरसेवक अक्षरशः जीवाचं रान करून घरोघरी मदत पोचवत होते, पाणी पोचवत होते. परळी नगरपालिकेसाठी महायुतीच्या उमेदवार पद्मश्रीताई धर्माधिकारी ह्या उभ्या आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आजपासून राजश्रीताई धनंजय मुंडे ह्या मैदानात उतरल्यात. प्रत्यक्षात आज त्यांनी भव्य रॅली काढली होती. ताई, आजपासून तुम्ही प्रत्यक्षात प्रचाराच्या मैदानात उतरल्यात. काय सध्याला जनतेचा कौल आहे? तुम्ही गाठीभेटी घेताय? सगळ्यात अगोदर तुम्हाला आणि परळीकर मायबाप जनतेला सप्रेम नमस्कार. आज सकाळी आम्ही रॅली काढली. प्रभाग क्रमांक 6मध्ये आम्ही डोअर टू डोअर फिरलो. जनतेचा खूप चांगला प्रतिसाद महायुतीच्या बाजूने आहे आणि फिरत असताना आमच्या लक्षात आलं की साहेबांनी एवढी कामं केलेली आहेत जनतेसाठी. साहेबांनी कुठल्याच जाती धर्मासाठी किंवा एखाद्या घटकासाठी कधी हात आखडता घेतला नाही, मदत करताना बघितलं नाही, सगळ्यांना भरभरून दिलं आहे. तर आज आम्हाला कुणी काम सांगितलं नाही. आज साहेबांबद्दल प्रेम व्यक्त करताना आणि साहेबांवरचा विश्वास दिसला की साहेबांची नगरपालिका परत येईल, भरघोस मतांनी साहेब निवडून येतील आणि परत साहेबांचं सगळं चांगलं होईल आणि लवकरात लवकर साहेब मंत्रिपदावर विराजमान होतील, हा विश्वास आज जनतेने आज आम्हाला दिला. तर पाहिलं तर ताई, आता तुम्ही मंत्रिपदाचा विषय काढला. गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंचं नाव हे चर्चेत आहे. एखादी घटना घडली तर त्यामध्ये मुंडेंचं नाव घेतलं जातं. नेमका तुम्ही एक पत्नी म्हणून तुम्हाला कसं काय सांगाल तुम्ही याविषयी? आता बघा, आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण कधी बघितलं नाही, पण आता ह्या वर्ष 2 वर्षाच्या काळात आपण बघतोय की जातीपातीचं कुठेतरी राजकारण होतं आहे, विषारी राजकारण होतं आहे. शिवाजी महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला भेदभाव शिकवला नाही. आपणाला स्वराज्य दिलं शिवाजी महाराजांनी, पण सांप्रदायिकता दिली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला बळ दिलं, संविधान दिलं, पण जातीभेद केला नाही आणि त्यांच्या विचारावरच आपले धनंजय मुंडे चालतात. ते 18 पगड जातीचे नेते आहेत, ते तरुणांचे नेते आहेत, महिलांचे नेते आहेत आणि 18 पगड जाती धर्माचे नेते आहेत. मात्र आता काही जणांकडनं जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना ते जातीवाद करतात असं बोलत आहेत. या ठिकाणी मुंडेंचं वर्चस्व जे आहे ते संपवायचं आहे असं देखील बोलत आहेत. काय एकूणच? हो, तशी थोडी परिस्थिती दिसते, पण गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे आपल्या परळीला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. पंकजाताई मुंडे साहेबांनी आणि धनंजय मुंडे साहेबांनी ती ओळख, ती प्रतिष्ठा अतोनातपणाने जपलेली आहे आणि जनतेतलं प्रेम आणि विश्वास हे साहेबांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. त्याच्यामुळं मला असं नाही वाटत की साहेबांचं वर्चस्व संपेल. साहेब ह्याच्यातून निखरून निघतील आणि डबल जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे. जवळपास 1,40,000 वोटिंगनी धनंजय मुंडे हे आघाडीवर होते. त्यांनी मताधिकाऱ्यांनी निवडून या ठिकाणी आले आणि यामुळंच माझ्या पाठीमागं हे लागलेलं आहे असं देखील खंत जाहीर भाषणातनं या ठिकाणी व्यक्त केली. काय वाटतं? तसंच वाटतंय मलाही, कारण साहेबांचा किती मोठ्या मताने साहेब महाराष्ट्रात 2 नंबरला निवडून आले. एवढा मोठा जनतेचा कौल आहे आणि साहेबांना आता खूप मोठा विकास परळीसाठी खेचून आणायचा होता, खूप काम करायचं होतं. तरुणांसाठी खूप मोठी त्यांचे स्वप्न होते, ती पूर्ण करायचे होते. शेतकऱ्यांचे अश्रू म्हणजे साहेबांची ऊर्जा होती, ताकद होती काम करण्याची. तरुणांच्या डोळ्यातले अश्रू म्हणजे पण साहेबांची ऊर्जा होती. साहेबांना ही सगळे खूप स्वप्न पूर्ण करायचे होते, पण चुकीच्या प्रकारे साहेबांना कुठंतरी त्यांच्या भविष्यावर एक सावली पडती. ती सावली, ते सावट दूर होईल हा विश्वास मी जनतेच्या प्रेमातून व्यक्त करते. कुठंतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे का या ठिकाणी धनंजय मुंडेंचा? कारण की जे विरोधक आहेत विरोधक एकवटलेले दिसत आहेत. या ठिकाणी अनेक सभा देखील होत आहेत. काय एकूणच तुम्हाला काय वाटतंय? कारण की तुम्ही देखील या ठिकाणी प्रचाराच्या मैदानात आहेत. काय एकूणच? हो, तसं वाटतंय, कारण परळीच्याच भविष्यावर कुठंतरी एक सावट आलेला आहे असं मला वाटतंय. परंतु ही जनता सुज्ञान आहे, सगळ्यांना माहिती आहे म्हणजे कामाच्या वेळेला कोण मदत करतं. अख्खा महाराष्ट्र, अख्खी परळी दुष्काळात होरपळत होती तेव्हा साहेबांनी घरोघरी पाण्याचे टँकर पुरवलेले आहेत. आता सप्टेंबरमध्ये इथं किती मोठा पाऊस पडला,
तेव्हा साहेबांनी कितीतरी परळीतले घरं वाचवलेले आहेत, कितीतरी माझ्या भगिनींचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यातून त्यांनी लावून दिलेले आहेत. आणि आत्ता पण डिजिटल परळी करण्याचा त्यांचं ध्येय आहे आणि परळीत औद्योगिकरण आणून मुलांच्या तरुणींच्या हातांना काम देण्याचा त्यांचा मानस आहे. तर हे सावट दूर जाईल आणि साहेब परत जोमाने कामाला लागतील असा मला विश्वास आहे. सोशल मीडियावरनं या ठिकाणी धनुभाऊला ट्रोल केल्या जातं. तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडिया पाहता त्यावेळेस एखादी पोस्ट देखील तुम्ही पाहिली असेल, यावेळेस तुमच्या भावना नेमकं काय होतात, नेमकं काय वाटतं? मला वाटतंय कामाचा माणूस आहे, अगदी म्हणजे मंत्रीपदाच्या पुढचा पण माणूस आहे असं म्हणलं तर आपणाला काही वावगं ठरणार नाही. आणि अशा कामाच्या माणसाला सुज्ञान जनता पाठिंबा देईल, लोकांचं प्रेम विश्वास ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला जातील, चुकीचं ट्रोलिंग थांबेल आणि नक्कीच परिवर्तन घडेल हा विश्वास मला आहे. परळीत नेमकं काय होईल असं वाटतंय तुम्हाला? कारण की परळीत या ठिकाणी विरोधी पक्षातील शरद पवार गट असेल किंवा विरोधी पक्षातील तुमच्या सर्वजण एकत्र झालेले तर या ठिकाणी खासदार देखील डेरे दाखल आहेत. एकूणच आता परळीत काय वाटते, तुम्ही या ठिकाणी वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी व्हाल का? मतदार काय? हो, अगदी 100%. म्हणजे धनंजय मुंडे साहेबांची नगरपालिका येणं ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण त्यांच्या मागं जनतेचं प्रेम आहे, जनतेचा विश्वास आहे आणि ह्या दोन गोष्टीच आमची खरी ताकद आहे. त्यामुळे नक्कीच धनंजय मुंडे साहेबांचं काम, त्यांची मेहनत आणि लोकांचं प्रेम विश्वास ह्या गोष्टी त्यांना तारून नेतील. जातीपातीचं धर्माचं काय राजकारण? जातीपातीचं राजकारण परळीतली जनता खपवून घेतली जाणार नाही. परळीत आणि मेन मुंडे कुटुंबातच जातीपातीचा असा संस्कारच झाला नाही. 18 पगड जाती धर्मांना सोबत घेऊन आमच्या गोपीनाथराव मुंडे साहेबांनी, आमच्या पंडितांनी, धनंजय मुंडे साहेबांनी आणि पंकजाताईंनी पण तसंच राजकारण केलेलं आहे. त्याच्यामुळे परळीतली जनता जातीपातीला थारा देणार नाही. विकास बघितला जाईल, उमेदीचा माणूस बघितला जाईल, तरुणांचे स्वप्न बघितले जातील, परळीचा भविष्य बघितलं जाईल आणि कामाच्या माणसालाच परत नगरपालिका दिली जाईल असा मला विश्वास आहे. आपण पाहताय माझ्यासोबत धनंजय मुंडेंच्या पत्नी होत्या. या ठिकाणी त्यांनी विश्वास व्यक्त केला की या ठिकाणी कामाच्या माणसालाच परळीकर पुन्हा एकदा निवडून देतील. ताई, तुम्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहात. एकूणच का या ठिकाणी तुम्ही जनतेत जात आहे, काय व्हिजन तुमचं असणार आहे, काय अजेंडा घेऊन तुम्ही जनतेमध्ये जात आहे? आम्हाला परळीतली नगरपालिकेचा जो कारभार आहे तो पारदर्शक करायचा आहे, एक जबाबदार प्रशासन द्यायचं आहे आणि परळीतल्या लोकांच्या समस्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोडवायच्या आहेत. विकासात्मक गोष्टींवर आम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. धूळमुक्त परळी करायची आहे. महिलांना त्यांच्या हाताला रोजगार भेटावा म्हणून बचत गट करायचे आहेत, लघुउद्योग चालू करायचे आहेत, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. एकंदरीत परळीचा संपूर्ण विकास करण्याचा आमचा एजेंडा आहे. खरं पाहिलं तर तुमच्या समोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत देशमुख, संध्या देशमुख. त्यांनी आरोप देखील केला की या ठिकाणी मला काम करू दिलं जात नव्हतं ज्यावेळेस ते धनंजय मुंडेंकडे होते, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये होते. एकूणच काय वाटतं त्यांच्या आरोपांवर? खरं तर त्या आरोपामध्ये काही तथ्यच नाही आहे. साहेबांनी सर्वप्रथम ज्यावेळेस नगराध्यक्षपदाची निवड करण्याची वेळ आली त्यावेळेस साहेबांनी पहिलं प्राधान्य दीपक नानांना दिलेलं आहे आणि दीपक नानांच्या कारकिर्दीमध्ये त्या 2.5 वर्षामध्ये परळीमध्ये काय काय हे झाली, उलाढाल झाली, काय काय त्यांनी विकास केला, कुठल्या कुठल्या योजना त्यांनी खेचून आणल्या, कुठले कुठले प्रकल्प सुरू केले हे पूर्ण जनतेला माहिती आहे. आणि त्यानंतरचे जे 2.5 वर्ष माझ्या पतींना श्री बाजीरावजींना दिले गेले त्या काळामध्ये त्यांनी ज्या विद्युत गतीने परळीचा विकास केलेला आहे तो सुद्धा समस्त परळीकरांनी पाहिलेला आहे. आणि ह्या सगळ्या विकासाच्या पाठीमागे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब स्वतः खंबीरपणे उभे होते, त्यांची साथ होती. कुठल्याही परळीच्या विकासाच्या कामासाठी त्यांनी कधीच माघार घेतलेली नाही आहे. त्यामुळे त्यांनी सतत पाठिंबा दिलेला आहे. त्या गोष्टीला काही अर्थच नाही आहे असं बोलण्याला. विश्वास आहे विजयाचा. एकूणच मतदाराचा कौल कसा वाटतो? मतदारांचा कौल 100% आपल्या बाजूने आहे आणि परळीच्या जनता सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे. परळीचा विकास कोण करू शकेल, आपल्या माणसाला वेळेला हजर कोण होतं, ह्या सगळ्या गोष्टी जनतेला पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे 101% विजय आपलाच होणार आहे. ताई, तुम्हाला शेवटचा प्रश्न. भाऊंना म्हणजे जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे का? कारण की मातब्बर नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. या ठिकाणी ते पक्षाचे प्रवक्ते देखील राहिलेले. तर
मंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्यकाळ हे केलेला आहे. मात्र अनेक दिवसांपासून आता ते मंत्रिपदापासून वेगळे आहेत. जाणीवपूर्वक डावललं गेलं आहे काय? खरं तर आता तुम्ही पण बघता मीडियावर किती ट्रोलिंग होतं आहे, कशा प्रकारच्या बातम्या लागतात. ह्याच्यातून तुम्हालाच कळत असेल की जाणीवपूर्वक मुंडे साहेबांना कुठंतरी अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ओबीसी समाजाचं एकमेव मराठवाड्यातलं मोठं नेतृत्व आहे, त्याला कुठंतरी मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं मला वाटतं. नेमकं कुणाकडनं काय असं काही सांगता येईल? आता जे काय चाललं आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. मी असं स्पष्ट नावं कुणाची घेऊ इच्छित नाही, कारण तुम्ही सगळे बघताय मीडियावर सगळ्या बातम्या आहेत, सगळंच माहिती आहे तुम्हाला. विरोधी पक्षांनी या ठिकाणी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी ताकद लावलेली आहे. खासदार या ठिकाणी डेरे दाखवला इथं. एक शेवटचा प्रश्न आहे हा, याच्यावरती तुम्हाला काय? खासदार येतील, बसतील, लोकांच्या गाठीभेटी घेतील, पण परळीची जनता भूलथापांना भुलणार नाही. परळीची जनता हेच बघेल की संकटाच्या काळात मदतीला कोण येतं. जेव्हा परळी दुष्काळात होरपळत होती तेव्हा साहेबांचे सगळे नगरसेवक अक्षरशः जीवाचं रान करून घरोघरी मदत पोचवत होते, पाणी पोचवत होते. आता कोरोनाचा महाकाळ बघितलात आपण, तेव्हा पण आपल्या साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि साहेबांनी ज्यांची हातावरची पोटं होती, ज्यांचं काम केल्याशिवाय चूल पेटत नव्हती, अशा कुटुंबांना 76,000 धान्यांच्या किटचं वाटप आपल्या साहेबांनी आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. ह्याचा नक्कीच जनता विचार करेल असं मला वाटतं. आणि जाता जाता सांगते, 1.5 वर्षाच्या कृषीमंत्री पदाच्या काळात आपल्या साहेबांनी 1 रुपयात पीक विमा योजना आणली आणि शेतकऱ्यांसाठी राज्यातून आणि केंद्रातून साहेबांनी खूप मोठी मदत मिळवून दिलेली आहे. सोशल मीडियावर लोकांनी हेही बघावं, ओल्या दुष्काळात शेतकरी अडकला तेव्हा साहेब किती वेळा मंत्रालयात बसून भांडून त्यांच्यासाठी किती निधी आणि किती योजना साहेबांनी आपल्या मंजूर करून घेतलेल्या आहेत हे पाहणं. त्यांचं काम बघा, त्यांचं काम, त्यांनी विरोधी पक्ष नेता असतानाचं काम, सामाजिक न्यायमंत्री असतानाचं त्यांचं काम आणि कृषी मंत्री असतानाचं त्यांचं काम हे बघा. मला वाटतं समाजातल्या प्रत्येक घटकाच्या मागं आपले साहेब आहेत. जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा माझ्या माय भगिनींसाठी त्यांचं डाळ तांदूळ महाग झालं म्हणून महागाईवर भांडणारा आपला नेता आहे. मराठी आरक्षणासाठी त्या समाजाला आरक्षण द्या म्हणून पहिला मुद्दा उचलून देणारे आपले साहेब आहेत. आणि जय भीम म्हणणं जर गुन्हा असेल तर मला फाशीची शिक्षा द्या म्हणणारे आपले नेते आहेत. आणि तरुण युवकांसाठी आणि युवतींसाठी सगळ्यात जवळचं जर कोण असेल आपल्या साहेबांसाठी तर हा युवक वर्ग आहे. आणि ह्यांच्या पंखांना उभारी देण्यासाठी आपले साहेब काम करणार आहेत, विकास आणणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा सुजाण नागरिकांनी विचार करावा अशी मला सगळ्यांना विनंती करायची आहे. आपण पाहताय या ठिकाणी माझ्यासोबत ज्या धनंजय मुंडेच्या पत्नी आहेत राजश्री ताई ह्या होत्या, त्याचबरोबर ज्या परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत पद्मश्री ताई धर्माधिकारी ह्या देखील होत्या. या ठिकाणी जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना अडकवण्याचा डाव हा विरोधी पक्षातील नेत्यांचा आहे. त्याचबरोबर एक ओबीसी नेतृत्व, मराठवाड्यातील ओबीसी नेतृत्व या ठिकाणी जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं असं देखील बोलले. मात्र या ठिकाणी विरोधकांच्या भूलथापांना परळीकर कुठंही बळी पडणार नाहीत. या परळीवरती पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचा झेंडा म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा महायुतीचा झेंडा या ठिकाणी फडकेल असा विश्वास या ठिकाणी राजश्रीताई असतील आणि पद्मश्रीताई असतील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं आता 2 तारखेला परळीकर कोणाला मतदान करणार आणि 3 तारखेला गुलाल कोण उधळणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधी लोकमत परळी.